मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन केलं जातं। परंतु जर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करायला जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करा आणि व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करा। व्रताचं उद्यापन करायच्या दिवशी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलवून त्यांना महालक्ष्मीचं स्वरूप मानून त्यांना हळदी कुंकू लावलं जातं, मनोभावे नमस्कार केला जातो आणि नंतर पूजा आरती आणि जी महालक्ष्मी व्रताची कहाणी आहे ती वाचून मग सगळ्यांना प्रसाद म्हणून फळ आणि महालक्ष्मी व्रत कथाची एक पुस्तिका भेट म्हणून दिली जाते। परंतु या व्रताचं पूर्ण फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही काही नियमांचे पालन कराल आणि यासोबतच या व्रताची सांगता व्यवस्थितरित्या कराल। तर मग हे व्रत कधीपासून सुरू होतंय ते आपण बघूया। हे व्रत 14 डिसेंबर 2023 रोजी सुरू होत असून 14 डिसेंबरला पहिला गुरुवार आहे, 21 डिसेंबर 2023 रोजी दुसरा गुरुवार आहे, 28 डिसेंबर 2023 रोजी तिसरा गुरुवार आहे, 4 जानेवारी 2024 रोजी चौथा गुरुवार आहे आणि 11 जानेवारी 2023 रोजी 5वा म्हणजेच शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी अमावास्यासुद्धा आहे। तरीसुद्धा आपण उद्यापन करू शकता। आता आपण बघूया या व्रताची मांडणी कशी करायची आहे। पुस्तकामध्ये नेमके कोणते नियम सांगितले आहेत जे आपणा सर्वांना पाळायचे आहेत जेणेकरून या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल। पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। याशिवाय व्हिडिओला सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे व्रत जे कोणी करेल त्यांना सुख, शांती, धनसंपत्ती आणि श्री महालक्ष्मीची कृपासुद्धा मिळते। व्रत प्रत्येकजण करू शकतं। जर ती कुमारिका असेल तीसुद्धा करू शकते, एखादी सवाष्ण स्त्री करू शकते, विधवा स्त्री करू शकते, पुरुष मंडळीसुद्धा हे व्रत करू शकतात। फक्त व्रत करणाऱ्या स्त्री आणि पुरुषाने शरीराने आणि मनाने स्वच्छ आणि आनंदी असलं पाहिजे। यानंतर पहिल्या गुरुवाराच्या दिवशी तुम्हाला स्वच्छ स्नान करून पूजाविधी करायचा आहे। पूजाविधी पूर्ण झाल्यानंतर लक्षात घ्या महालक्ष्मीची कथा आणि महात्म्य हे दोन्ही वाचायचे आहे। बऱ्याच ठिकाणी फक्त महालक्ष्मी व्रताची कथा वाचली जाते, परंतु याच्याबरोबर तुम्हाला महात्म्याचं सुद्धा पठण करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला 5ही गुरुवार हे व्रत करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे। पूजा मांडण्यासाठी तुम्हाला एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे। या पाटावर एखादं स्वच्छ असं कापड अंथरून घ्यायचं आहे। ते लाल रंगाचं असेल तर अतिशय उत्तम राहील। त्यानंतर त्यावर ताम्हण घेऊन नंतर तुम्हाला ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणून आचमन करायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला ताम्हणात सोडायचं आहे। यानंतर ओम गोविंदाय नमः असं म्हणून पळीने पाणी हातावर घेऊन ते तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे। यानंतर कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांना प्रथम मान देतो, त्याच पद्धतीने गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे। या मूर्तीला स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून घ्यायची आहे। त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने तुम्ही मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा गंगेच्या पाण्याने मूर्तीला स्नान घालून एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून मूर्ती ठेवून द्यायची आहे। यानंतर महालक्ष्मीची व्रत असल्यामुळे तुम्हाला यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती किंवा तसबीर घ्यायची आहे। तसबीर असेल तर तिला तुम्ही स्नान घालू शकत नाही, केवळ फुलाने किंवा तुळशी पत्राने त्या तसबिरीवर तुम्ही पाणी शिंपडू शकता। मात्र जर मूर्ती असेल तर अशा प्रकारे तुम्ही तिला स्नान घालून घ्यायचं आहे। यानंतर दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे अभिषेक पूर्ण करायचा आहे। यानंतर या मूर्तीला सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला एक तांदळाची रास करायची आहे। या तांदळाच्या राशीवर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि दीप प्रज्वलन करायचं आहे।
आपल्याला कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना दीप प्रज्वलनापासूनच करायची असते आणि त्यामुळे हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, जो आपल्या पूजेची साक्ष असणार आहे. या दिव्याला सुद्धा हळद, कुंकू आणि अक्षता वाहून फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर पाटावरती 3 तांदळाच्या राशी काढायच्या आहेत. तुम्हाला शक्य असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही कलश ठेवणार आहात त्या ठिकाणी अष्टदल कमळ काढलेत तरीसुद्धा चालेल. ज्यांना जमणार नाही त्यांना साध्या पद्धतीने असं फक्त तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत. या तांदळावर हळद, कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे आणि म्हणून कलश स्वच्छ करून घ्यायचा आणि या कलशावर तुम्हाला सर्वप्रथम स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. हे स्वस्तिक तुम्ही हळद केशर युक्त काढलं तरीसुद्धा चालेल किंवा कुंकू आणि हळद मिश्रित काढलं तरीसुद्धा चालेल किंवा साधी कुंकुमाची बोटे जरी उठवलीत तरीसुद्धा चालेल. पुस्तकात सांगितलेले आहे की कलशाच्या अष्टदिशांनी आपल्याला हळद आणि कुंकुमाची बोटे काढायची आहेत. तर तुम्ही ते शक्य झालं तर ते सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. यानंतर त्यामध्ये सुपारी, दुर्वा, एखादं 1 रुपयाचं नाणं, फुले आणि तांदूळ घालायचे आहेत. यानंतर आपण या कलशावर देवीची स्थापना करून घेणार आहोत. त्यामुळे देवीचा मुकुट आपल्याला आधी तयार करावा लागेल. देवीचा मुकुट बाजारात अशा पद्धतीने मिळतो, ज्याला बाजूला होल दिलेले असतात. या होल्समध्ये तुम्ही धागा हे करू शकता, जेणेकरून आपल्याला तो नारळाला बांधता येईल. यानंतर अशा पद्धतीने तयार करून तुम्ही नारळाला बांधून घेऊ शकता. यानंतर तुमच्याकडे देवीसाठी आणलेले शृंगार जे काही असतील ते तुम्ही देवीला घालून घेऊ शकता. मग ती नथ असेल किंवा कानातलं असेल किंवा एखादं मंगळसूत्र, ज्या पद्धतीचे शृंगार तुमच्याकडे आहेत ते सर्व शृंगार तुम्ही देवीला करू शकता. व्रताच्या दिवशी ज्या महिलांचा उपवास आहे त्यांनी केवळ केळी, फळे, दूध या गोष्टी घ्यायच्या आहेत. मिठाचं सेवन करायचं नाही आणि जरी तुम्हाला करावं लागलं तर सैंधव मिठाचा वापर तुम्ही करू शकता. उपाशी चुकूनसुद्धा राहू नका. रात्री गोडाचं जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून मगच आपल्या घरातल्यांच्या समवेत तुम्हाला भोजन करायचं आहे. आता कलश स्थापना करताना त्यामध्ये 5 झाडांच्या फांद्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि मग त्यावर देवीचा मुकुट ठेवून तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे. पहिल्या राशीवर आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे. गणपती बाप्पांना तुमच्याकडे असेल ती कंठी घालून घ्यावी, नसेल तर साधं कापसाचं वस्त्र घातलं तरीसुद्धा चालेल. यानंतर हळद कुंकू वाहून त्यांना त्यांचा मान द्यायचा आहे. आता माझ्याकडे श्रीयंत्र नाही, मात्र श्रीयंत्र असलेलं एक फोटो माझ्याकडे आहे, त्यामुळे मी तो फोटो ठेवून घेणार आहे. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्रसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये स्थापन करू शकता. लक्षात घ्या, उपवास सोडताना त्यातला पहिला घास हा तुम्हाला गायीसाठी किंवा एखाद्या श्वानासाठी काढून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो घास तुम्ही त्यांना दिला तरीसुद्धा चालेल किंवा त्याच वेळी जर तुमच्याकडे उपलब्ध असतील गायी किंवा श्वान तर त्यांना दिला तरीसुद्धा चालणार आहे. काही कारणांमुळे जर हे व्रत करताना तुम्हाला अडचण आली किंवा तुम्ही करू शकला नाहीत किंवा त्या दिवशी जर तुम्ही बाहेर असाल तेव्हा या घराची पूजा तुम्हाला दुसऱ्यांकडून करायची आहे. उपवास मात्र तुम्हाला स्वतः करायचा आहे. मात्र हा गुरुवार तुम्ही मोजू शकणार नाही, कारण या दिवशी पूजा आचरण तुमच्याकडून झालेलं नाही आणि म्हणून तुम्ही हा जो गुरुवार आहे तो मोजू शकत नाही. मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुळशीपत्राने तुम्हाला सर्व फोटो आणि सगळ्या तसबिरींवर पाणी शिंपडून घेऊन त्यांना शुद्ध करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि देवीचा आवडती गोष्ट म्हणजे विडा. देवीसमोर तुम्हाला पानाचा विडा ठेवायचा आहे, जो महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जोडपान खाली ठेवून जी खाऊची पानं मिळतात यातलं जोडपान तुम्हाला ठेवायचं आहे आणि मग त्यावर हळद कुंकू वाहून जे सुपारी, हळकुंड, अक्रोड, बदाम मिळतं ते ठेवून द्यायचं आहे. यानंतर 5 फळे देवीच्या पुढे मांडायची आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा साधी आणि सोप्या रीतीने मांडायची आहे. तुम्हाला जर देवीचा शृंगार करणं शक्य नसेल तर बाजारामध्ये देवीच्या शृंगाराचे साहित्य मिळतात, जे पॅकिंग केलेले असतात. ते सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये फक्त देवीच्या समोर ठेवलीत तरीसुद्धा चालणार आहे. मात्र लक्षात ठेवा, या दिवशी शक्य असेल तर 1 लाल गुलाबाचं फूल किंवा कोणतंही लाल फूल तुम्हाला देवीला नक्की वाहायचं आहे.
ही पोथी वाचताना एकाग्रता आणि शांतता तुम्हाला ठेवायची आहे. संध्याकाळच्या वेळी महालक्ष्मीच्या गुप्त स्वरूपात तुम्हाला अस्तित्व 100% जाणवेल. शांतता आणि मनाची एकाग्रता असणाऱ्यांना देवी आल्याचा एक मंद असा सुवाससुद्धा जाणवू शकेल. त्यामुळे शांतता आणि मनाची एकाग्रता करून ही पोथी नक्की वाचा. याचा लाभ तुम्हाला 100% मिळतो. आता या पूजेची उत्तर पूजा कशी करावी? दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही स्नान कराल त्यावेळी कलशातील सगळ्या डहाळ्या तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत. तत्पूर्वी तुम्हाला या देवीवर आणि सगळ्या तसबिरींवर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. थोड्याशा प्रमाणात कलश हलवून घ्यायचा आहे. यानंतर कलशावरील नारळ बाजूला करायचा आहे. डहाळ्या बाहेर काढायच्या आणि या डहाळ्या घरातल्या चारही ठिकाणी, घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ठेवायच्या आहेत. प्रथम कलशातलं पाणी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. घरात जर तुमच्या एखादी विहीर असेल किंवा अशा ठिकाणी पाणी ओतायचं आहे ज्या ठिकाणी हे पाणी कोणाच्याही पायाखाली येणार नाही. म्हणजे तुम्ही कुंडीतसुद्धा यातलं कलशातलं पाणी ओतू शकता. नंतर पूजा केलेल्या ठिकाणी 3 वेळा हळद आणि कुंकू वाहून लक्ष्मीला स्मरण करून मग नमस्कार करायचा आहे. यानंतर देवीला वाहिलेली वेणी किंवा गजरा तुम्ही स्वतः माळू शकता किंवा एखाद्या सुवासिनी स्त्रीला दिलात तरीसुद्धा चालेल. यानंतर ती 5 फळे जी आहेत हे प्रसाद म्हणून तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता. घरातल्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता आणि आजूबाजूला दिलात तरीसुद्धा चालणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला व्रताचं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला पहिल्या दिवशी जो नारळ तुम्ही पूजलेला आहे हाच नारळ तुम्हाला 5व्या दिवशी म्हणजे 5व्या गुरुवारीसुद्धा गुरुवारपर्यंत पूजेला ठेवायचा आहे. नारळ बदलू नका. तोच नारळ तुम्हाला 5ही पूजा करताना ठेवायचा आहे. अशा प्रकारे हे व्रत अगदी साधं आणि सोपं आहे. देवीने स्वतः पद्मपुराणामध्ये सांगितलं आहे की जे कोणी हे व्रत करेन, दरवर्षी हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी आणि समृद्धी करेन, असं अभिवचन देवीने पद्मपुराणामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हे व्रत तुम्ही नक्की करा. या व्रताला केशरी व्रत असं सुद्धा म्हणतात. पूजा करताना कोणत्याही रंगाचे धूत वस्त्र कटाक्षाने घालायचं आहे. म्हणजेच तुम्हाला पांढऱ्या रंगाचं जर वस्त्र मिळालं तर ते अवश्यरित्या घाला. गुरुवार हा श्री दत्तगुरूंचाही दिवस असल्यामुळे त्याला आणखीन महत्त्व आहे. ओम श्रीम नमहा या मंत्राचा रोज रात्री 1000 जप जर तुम्ही केला तर तुम्हाला खूप चांगले अनुभव याचे नक्की येतील. तर मग मंडळी, तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअर करा. शिवाय कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.